कालच्या बॅच मध्ये आपण लेजर पोस्टिंग केली आणि लेजर पोस्टिंग झाल्यानंतर आपलं अकाउंट क्लोज करण्याचं काम बाकी होतं ते आज आपण पूर्ण करणार आहोत। बघा या पद्धतीने आपण काल लेजर पोस्टिंग केली, कॅश अकाउंट, नंतर कॅपिटल अकाउंट, पुढे परचेस, पुन्हा स्टोअर्स, सेल्स, रामन आणि विनय, बँक, मशिनरी, फर्निचर, ड्रॉइंग, ॲडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट पेड आणि डिस्काउंट रिसिव्ह असे आपले वेगवेगळे अकाउंट्स आहेत। ते अकाउंट्स आपण काय केले, त्या अकाउंटला आपण जर्नल पोस्ट केलं आणि आज आपण त्याचं बॅलन्सिंग करणार। मग आता पहिल्या अकाउंट पासून आपण सुरू करू, कॅश अकाउंट। लेजर म्हटलं का, लेजर म्हणजे काय, समराइज अकाउंटिंग। थोडक्यात जर्नल मधून पोस्टिंग कुठं होते, लेजर मध्ये, आणि ती कशी होते, समराइज पद्धतीने होते, थोडक्यात शॉर्टकट मध्ये। मग कॅश अकाउंटची डेबिट साइड काय सांगते का, डेबिट साइड सांगते की आपल्याला हे पैसे आले, कसे कसे आले। 1 जूनला कॅपिटल म्हणून 2.5 लाख आले, 7 जूनला रामन कडून 34,000 आले आणि 15 जूनला कॅश सेल झाला, त्याचे 5,000 रुपये, 5,500 रुपये आपल्याला मिळाले। आणि क्रेडिट साइड सांगते की पैसे गेले, मग खर्च झाला, कशा कशावर खर्च झाला। 3 जूनला मशिनरीवर 20,200 कॅश मध्ये परचेस केलं, 6 जूनला त्याचे 25,000 रुपये खर्च झाला। 10 जूनला फर्निचर परचेस केलं कॅश मध्ये 68,400 त्याच्यावर खर्च झाला। 14 जूनला ॲडव्हर्टाइजमेंट वर खर्च झाला 24,000चा आणि 16 जूनला ड्रॉइंग वर खर्च झाला 9,000। अशा पद्धतीने खर्चाची साइड म्हणजे क्रेडिट साइड आणि कॅशची डेबिट साइड म्हणजे येण्याची साइड। इथं पैसे येणार आणि इकडे जाणार। कधीही येण्याच्या साइड पेक्षा जाण्याच्या साइडची अमाऊंट जास्त असणार नाही। तुम्ही पण बघा, तुमच्या खिशात जर 50 रुपये असतील तर तुम्ही 50 पेक्षा जास्त खर्च नाही करू शकत, 50 रुपये खर्च करा। आणि कोणीही काय करतं, 50 पूर्ण खर्च करत नाही, बॅलन्स ठेवूनच खर्च करतं, जेणेकरून आपल्याला काही अडचणी येऊ नये म्हणून आपण पैसे बाकी ठेवूनच खर्च करत असतो। ठीक आहे, आता क्लोज करायचं अकाउंट। क्लोज करायचं म्हटल्यावर डेबिट साइड याची मोठी आहे, मग आपण डेबिटची बेरीज करणार। करू आपण बेरीज। डेबिट साइडची मी कॅल्क्युलेटर ओपन करतोय, बघा कॅल्क्युलेटर ओपन झालं माझं। आता डेबिट साइडची मला बेरीज करायची आहे। डेबिट 2,50,000 प्लस 34,000 प्लस 5,500, एंटर दिला, 2,89,500 अशी माझी टोटल आली। मग आता मी इथे घेतो ती टोटल 2,89,500, बघा आली इथं टोटल। ही टोटल आपण क्रेडिटला आणायची, ही साइड मोठी म्हणून आपण इकडची टोटल केली, क्रेडिटला आणली। हे बघा इकडे क्रेडिटला आणली आपण ही, ठीक आहे, क्रेडिटला आली। आता वरच्या अमाऊंट वजा करायची, पण आता पहिले वरच्या अमाऊंटची मला टोटल करावी लागेल। बघू, कॅल्क्युलेटर घेतलं मी समोर, वरच्या अमाऊंट काय काय, 2,000, 20,200 अधिक 25,000 अधिक 68,400 अधिक 24,000 प्लस 9,000, एंटर, 1,46,600 एवढी माझी टोटल आहे। 2,89,500 मधून ती वजा करायची, वजा 2,89,500, बरं 2,89,500 आपल्याकडे आले 1,42,900। किती आले, 1,42,900। आणि तो जो बॅलन्स येतो त्याला आपण 30 तारीख, डेट कॉलम मध्ये 30 तारीख लिहायची आणि 30 तारीख लिहून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणायचं। तो कॅरीड डाऊन बॅलन्स असतो, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन। आणि प्रत्येक अकाउंटचा तो कॅरीड डाऊन बॅलन्स दुसऱ्या महिन्यामध्ये 1 तारखेला अपोजिट साइडला ओपन करायचा असतो, बरोबर। अपोजिट साइडला म्हणजे कुठं, तर डेबिट साइडला। कॅरीड डाऊन बॅलन्स कुठं आला, क्रेडिट साइडला। आता कुठं लिहायचा तो, डेबिट साइडला। मग डेबिट साइडला मी तारीख लिहिणार पहिले,
पुढच्या महिन्याची 1 तारीख 1 जुलै. त्याच्यानंतर डेबिट साइडला लिहितो म्हणून टू शब्द लिहून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं म्हणायचं. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे. आणि मग अमाऊंट इथे लिहायची 1,42,000. 1,42,900 झालं. हे अकाउंट आपलं क्लोज झालं. आता आपल्याला कॅश अकाउंट सांगतंय की आपल्याकडे 1,42,900 रुपये आपले शिल्लक आहे. सगळा खर्च वजा जाता किती शिल्लक आहे 1 जुलैला 1,42,900. मग इथून पुढे डेबिट साइडला पुढच्या महिन्याच्या एंट्री येतील, त्या आल्याच्या एंट्री डेबिटला येतील, गेल्याच्या एंट्री क्रेडिटला येतील. पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये आपण क्लोज करणार, क्लोज करून त्याचा बॅलन्स करणार. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला कॅशचा बॅलन्स इथं काय होतोय समजतो. ते जर्नल मध्ये समजत नव्हतं. जर्नल मध्ये फक्त आपण एंट्री करत होतो. ते प्रायमरी बुक आहे, त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज घेतो आपण. आता पुढचं अकाउंट आपल्याला करायचं कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. कॅपिटल अकाउंट क्लोज करणं सगळ्यात सोपं. त्याची क्रेडिट साइड मोठी दिसते आपल्याला, डेबिटला काही अमाऊंटच नाही म्हणजे क्रेडिट साइड मोठी. घ्या क्रेडिटची बेरीज 2,50,000 आली. क्रेडिटची बेरीज झाली 2,50,000. ती आणा डेबिटला. बघा कुठं आणली ती डेबिटला 2,50,000. वरच्या अमाऊंट वजा करायच्या, वरती काही अमाऊंटच नाहीये म्हटल्यानंतर जशीच्या तशी 2,50,000 अमाऊंट तिथे येणार. 2,50,000 आली. 2,50,000. आता ज्यावेळेस 2,50,000 हा बॅलन्स वजावट करून निघाला, त्याला आपण शेवटची तारीख टाकणार डेट कॉलम मध्ये. डेट कॉलम मध्ये म्हणणार 30 जून. आणि डेबिट साइडला आपण लिहितोय म्हणून टू शब्द आपल्याला लिहायला लागणार. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि किती बॅलन्स कॅरीड डाऊन झाला तर 2.5 लाख. आणि पुन्हा हा बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्स आपल्याला ब्रॉट डाऊन करावा लागतो अपोजिट साइडला. अपोजिट साइडला पुढच्या 1 तारखेला आपण तो ओपन करणार पुन्हा. मग अपोजिट साइडला मी गेलो, तिथं तारीख लिहिली 1 जुलै. 1 जुलै. आणि क्रेडिट साइडला आपण लिहितोय म्हणून बाय शब्द मला लिहायला लागेल. बाय बॅलन्स के ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि किती अमाऊंट लिहायची इथं 2.5 लाख. बघा 2.5 लाख. ठीक आहे. झालं. हे पण अकाउंट माझं क्लोज झालं. आता मला पुढच्या अकाउंट कडे क्लोजिंग साठी जायचंय. पुढचं अकाउंट आहे माझ्याकडे परचेस. बघा नेक्स्ट अकाउंट आहे परचेस अकाउंट. परचेस अकाउंट मला क्लोज करायचं. परचेस सुद्धा क्लोज करणं एकदम सोपं. डेबिट साइड मोठी आहे, डेबिटची मी टोटल करणार. डेबिटची टोटल आली 1,92,000. आपलं 92,000, फक्त 92,000. बघ ती आपण आणणार क्रेडिट साइडला घेणार. ती बेरीज क्रेडिट साइडला घेणार. क्रेडिट साइडला आली बेरीज 1,92,000. वरच्या अमाऊंट वजा केल्या, वरच्या अमाऊंट वजा करून आपल्याला 1 लाख आपलं 92,000च मिळते. जशी तशी 92,000 वरती घेतली आणि तिला 30 तारखेला आपण लिहिणार. इथं डेट कॉलम मध्ये 30 तारीख टाकणार आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं आपण तिथं लिहितोय. हा आला आपला कॅरीड डाऊन बॅलन्स 92,000 परचेसचा. म्हणजे टोटल या महिन्यामध्ये 92,000चं परचेसिंग झालं. जसं आपण पुढे जाऊ तशी ती परचेसची अमाऊंट वाढणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्या महिन्याची टोटल आहे असं नाही. महिन्याची टोटल असं नाही. पुढे जसं तुम्ही जाल, आता जून महिना आहे, जुलै मध्ये याचा बॅलन्स घेतलेला असणार, परत आणखी काही परचेसिंग होणार आणि मग ते परचेसिंग झाल्यानंतर ते त्यात ऍड होणार. बघा म्हणून मग हा बॅलन्स आपल्याला 1 तारखेला इकडे काय करायचा फॉरवर्ड करायचा. मग 1 तारखेला मी तो ओपन करतोय. 1 जुलै तारीख टाकली. डेबिट साइडला लिहितो म्हणून टू शब्द लिहायला लागेल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. तो ब्रॉट डाऊन करायचा इथं हा बॅलन्स झाला. बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहितोय आपण 92,000. अमाऊंट किती आली इथं 92,000. हे पण आपलं अकाउंट क्लोज झालं. परचेस अकाउंट. आता परचेस अकाउंट सांगतंय की टोटल या महिन्यात 92,000 परचेस झाले किंवा आतापर्यंत जून पर्यंत 92,000 परचेस झाले.
ठीक आहे, पुढे जाऊ पुन्हा स्टोअर्स कडे. पुन्हा स्टोअर्स क्लोज करायचे. पुन्हा स्टोअर क्लोज करताना आपल्याला इथं एक दिसतंय की क्रेडिटला 40,000 आहे आणि डेबिटला 38+2 असे 40,000 आहे. म्हणजे जेवढं परचेस आपण पुन्हा स्टोअर कडून केलं होतं ते सगळे पैसे आपण पेड केलेले. कसे पेड केले तर बँकेमधून 38,000 दिले आणि डिस्काउंट घेतला आपण 2,000 रुपये, आपल्याला डिस्काउंट मिळाला. अशा 40,000. मग याची टोटल दोन्ही साईडची टोटल सारखीच येणार आहे. इथं कोणताही बॅलन्स आपल्याला निघणार नाहीये, लक्षात घ्या. कोणताही बॅलन्स येत नाहीये. 40,000 दोन्ही साईड टॅली झाल्या आहे. कोणताही बॅलन्स कोणातून काही वजा करण्याची काही गरजच राहिलेली नाही, म्हणून कोणताही बॅलन्स येणार नाही. त्यामुळे इथं कुठेही कॅरी डाऊन आणि ब्रॉड डाऊन लिहित बसण्याची गरज पडत नाही, लक्षात घ्या. बॅलन्स आला कॅरी डाऊन तर तो पुढे फॉरवर्ड करायचा आहे, ब्रॉड डाऊन करायचा. ठीक आहे, जाऊ पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे सेल्स अकाउंट. सेल्सची क्रेडिट साइड मोठी आहे. क्रेडिट साइड मोठी असल्यामुळे क्रेडिटची मी टोटल करतोय. बघा आता माझ्याकडे मला कॅल्क्युलेटर लागणार आहे क्रेडिटची टोटल करायला. 56,000 अधिक 35,000 अधिक 12,000 अधिक 42,000 प्लस 5,500. बर, 1,50,500 अशी आपली टोटल इथे लिहायची आपल्याला. 1,50,500. बर, मग लिहू आपण इथे 1,50,500 लिहिली. 1,50,500 ती डेबिटला आणायची. ही डेबिटला आणली आपण इकडे 1,50,500. वरच्या अमाऊंट वजा करायच्या, वरती काहीच नाही, झिरो आहे अमाऊंट. म्हणजे ही जशी तशी अमाऊंट वरती येणार 1,50,500 आली. आणि डेबिट साईडला आली म्हणून तिथं पहिले डेट टाका 30 तारीख. 30 तारखेला एंट्री आपल्याला करायची असते 30 जून. 30 जून नंतर आपण इथं टू शब्द लिहिणार आणि टू बॅलन्स कॅरीड डाऊन असं त्याला आपण म्हणणार. टू बॅलन्स कॅरीड डाऊन झाला. सेल्सचा बॅलन्स आला, कॅरीड डाऊन बॅलन्स. तो आता ब्रॉड डाऊन करायचा. ब्रॉड डाऊन कुठं करतो आपण तर अपोजिट साईडला. डेबिटला बॅलन्स आला कॅरीड डाऊन, ब्रॉड डाऊन बॅलन्स आपण क्रेडिट साईडला घेणार. क्रेडिट साईडला आपण पुढच्या महिन्याची 1 तारीख टाकणार आणि क्रेडिट साईडला लिहित असल्यामुळे बाय लिहिणार, बाय शब्द लिहिणार, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहिणार 1,50,500. 1,50,500 झाली. ही पण आपली अमाऊंट किंवा आपला बॅलन्स इथं आलेला आहे. आता इथं सेल्स अकाउंट आपल्याला सांगतंय की टोटल सेल्स किती झाले आतापर्यंत 1,50,500. 1 जुलै पर्यंत 1,50,500. मग कसे कसे झाले. 4 जूनला कॅश सेल झाला, बँकेतून पैसे गेले, बँकेत पैसे आले. 5 जूनला उधारीवर रामनला विकला माल 35,000चा. 11 जूनला विनायकला विकला 12,000चा, उधारीवर विकला. 12 जूनला बँके थ्रू पेमेंट करून विकला, बँकेकडून बँकेत पेमेंट आलं त्याचं, म्हणजेच रोखीत व्यवहार होता तो. आणि 15 जूनला कॅश मध्ये विकला आपण आणि त्याचे 5,500 रुपये आपल्याकडे आले. हे आपल्याला हे सेल्स अकाउंट थोडक्यामध्ये आपल्याला ही माहिती देत झालं. हे अकाउंट क्लोज झालं. पुढचं रामनकडे जाऊ आपण. रामन अकाउंटचं पण बघा, इकडे 35,000 आहे आणि इकडे 34 अधिक 1 35. दोन्ही साईड टॅली होता, त्याच्यामुळे दोन्ही साईडला आपण 35,000 बॅलन्स लिहून टाकणार. कोणती वजावट होणार नाही, कोणती साईड मोठी नाहीये, त्यामुळे दोन्ही साईड सारख्या आहेत. कुठे बॅलन्स कॅरी डाऊन आपल्याला इथे निघत नाहीये, त्यामुळे आता याला ब्रॉड डाऊन पर करण्याची गरज नाही. झालं, हे पण अकाउंट क्लोज झालं. म्हणजे रामनला जेवढा माल विकला होता तेवढे पैसे त्याने आपल्याला देऊन टाकले. कसे दिले, 34,000 आपल्याला कॅश मध्ये दिले आणि 1,000 डिस्काउंट दिला आपण त्याला, म्हणजे ते वजा करून टाकले 1,000. ठीक आहे, अशा पद्धतीने हे रामन अकाउंट पण क्लोज झालं. पुढच्या अकाउंट कडे जाऊ. विनय अकाउंट. विनय अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे 12,000. डेबिटची टोटल मला घ्यायची. बघा इथे घेतोय मी डेबिटची टोटल 12,000. ती क्रेडिटला आणली.
क्रेडिटला 12,000 बर. वरच्या अमाऊंट वजा करायच्या, वरती काहीच अमाऊंट नाही. मग जशीच्या तशी ती रक्कम आली 12,000 आणि तो जो बॅलन्स आला 12,000 त्याला आपण 30 तारीख लिहिणार डेट कॉलम मध्ये 30 जून आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं आपण त्याला लिहिणार. आला आपला कॅरीड डाऊन बॅलन्स इथं आलेला आहे 12,000 रुपये बरोबर. तो ब्रॉड कॅरीड डाऊन बॅलन्स आता ब्रॉड डाऊन करायचा, कुठं करायचा? दुसऱ्या साईडला करायचं म्हणजे डेबिट साईडला मी तारीख टाकतो पुढच्या महिन्याची 1 तारीख 1 जुलै तारीख टाकली आणि डेबिट साईडला लिहितोय म्हणून टू शब्द, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि 12,000 बघा किती आले 12,000. ठीक आहे. याचा पण आपल्याला विनयचा पण 12,000 म्हणजे आता विनय अकाउंट सांगताय आपल्याकडं विनयकडून आपल्याला 12,000 रुपये घेणे, तो आपला डेटर्स आहे. डेबिटला ब्रॉड डाऊन बॅलन्स आला म्हणजे तो डेटर्स, क्रेडिटला जर ब्रॉड डाऊन बॅलन्स आला तर तो क्रेडिटर एखाद्या पार्टीचा. फक्त पार्टीच्या संबंधात मी तुम्हाला सांगतोय, ज्या पार्टीचा क्रेडिटला बॅलन्स येईल तो क्रेडिटर, ज्या पार्टीचा डेबिटला बॅलन्स येईल तो डेटर्स. त्याच्याकडून 12,000 रुपये आपल्याला घेणं आहे. ठीक आहे. आता बँक अकाउंट काय सांगते आपल्याला, तर डेबिट साइड, बँकेत सुद्धा डेबिट साइड ही येण्याची साइड बघा. कशातून आले? 56,000 माल विक्रीतून आले, 42,000 माल विक्रीतून आले 4 जूनला आणि 12 जूनला. त्यानंतर क्रेडिट साइड काय सांगते की पैसे गेले बँकेतून 2 तारखांना पैसे गेले. 8 जूनला परचेस केले 27,000 कॅशचं आणि पुन्हा स्टोअर्सला आपण 38,000 रुपये दिले. असे टोटल 38 आणि 27 एवढे पैसे आपल्याकडून गेले. आता इथं 42,000 आणि 56,000 या अमाऊंट मोठ्या आहे म्हणजे डेबिट साइड बँकेची मोठी आहे. बँकेत सुद्धा तीच कॅशच्या पद्धतीने कधीही बँकेचा बॅलन्स वजा होणार नाही हे लक्षात. जेवढी पैसे आहेत तेवढेच आपण समोरच्याला चेक देऊ शकतो. जास्तचा चेक दिला तर बाउन्स होतो, तुम्हाला माहिती. मग डेबिटची टोटल करू 56 अधिक 42 98,000 बघा. त्याच्यानंतर क्रेडिटला आणली ती बेरीज 98,000 क्रेडिट साइडला आली. ठीक आहे. वरच्या अमाऊंट वजा करायचे आपल्याला. मग वरच्या अमाऊंट वजा करायचे आहे किती आहे? 98,000 वजा 27,000 वजा 38,000 झाले 33,000 रुपये आपले शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले? 33,000. बघू मग आता आपण 33,000 रुपये इथं घेऊ. 33,000 बॅलन्स आला बॅलन्स 33,000. त्या बॅलन्सच्या समोर डेट कॉलम मध्ये 30 तारीख लिहायची 30 जून, महिन्याची शेवटची तारीख 30 जून आणि क्रेडिटला लिहितोय म्हणून बाय शब्द लिहायचा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. झालं. कॅरीड डाऊन बॅलन्स आला तो ओपन करायचा, दुसऱ्या अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन करायचा. मग अपोजिट साइड म्हणजे डेबिट साइड. डेबिट साइडला लिहा इथं डेट लिहा 1 जुलै डेट लिहिली आणि डेबिटला आपण लिहिताना लिहितो टू शब्द लिहितो, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट किती आहे? 33,000. बघ अमाऊंट किती आली? 33,000. ठीक आहे. याचा पण आपल्याला बॅलन्स मिळालेला आहे. पुढे जाऊ पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे मशिनरी अकाउंट आपल्याला क्लोज करायचंय. मशिनरीचा बॅलन्स डेबिटचा साइडचा मोठा आहे. डेबिट क्रेडिटला काही अमाऊंटच नाही म्हणजे डेबिट मोठी आहे. डेबिटची टोटल करू 20,200. क्रेडिटला आणू आपण ते क्रेडिट 20,200. वरच्या अमाऊंट वजा करायच्या, वरती काहीच अमाऊंट नाही म्हणजे जशी तशी बॅलन्स येणार आहे 20,200 बरोबर. आणि त्या बॅलन्सला डेट टाकायची 30 तारीख 30 जून आणि क्रेडिटला लिहितो म्हणून बाय शब्द लिहायचा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. झाला. कॅरीड डाऊन बॅलन्स इथे आपला आलेला आहे. आता तो
अपोजिट साइडला ओपन करायचा, म्हणजे डेबिटला ओपन करायचा. पुढच्या महिन्याची 1 तारीख तिथं टाकायची, 1 जुलै, 1 जुलै. आणि डेबिटला लिहिताना टू शब्द लिहायचा आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि अमाऊंट लिहायची 20,200. अमाऊंट घ्यायची 20,200. झालं 20,200 बॅलन्स आपला आलेला आहे मशिनरीचा. म्हणजे मशिनरीचा, आणि नेहमी हे बघा ऍसेटचा बॅलन्स हा नेहमी डेबिटच असणार. कधी कोणता बॅलन्स पकडायचा आपण त्या अकाउंटचा, तर डेबिट ब्रॉट डाऊन बॅलन्स, डेबिट नाही, ब्रॉट डाऊन बॅलन्स. ब्रॉट डाऊन बॅलन्स ज्या साईडला येतो तो बॅलन्स त्याचा. डेबिट साईडला आला डेबिट बॅलन्स. ठीक आहे. आता फर्निचर पण आपल्याला क्लोज करायचं, ते पण सोपं आहे. डेबिट साईड मोठी त्याची 68,400 टोटल आली, ती आपण नेली क्रेडिटला. 68,400. वरच्या अमाऊंट वजा करायच्या, वरती काहीच अमाऊंट नाहीये. मग जसा तसा बॅलन्स येईल 68,400, 68,400. आणि त्या 68,400 ला 30 तारखेला आपल्याला लिहायचंय, 30 तारीख, 30 जून. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बघ, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 68,400. तसा हा कॅरीड डाऊन बॅलन्स निघाला. तो बॅलन्स आपल्याला डेबिट साइडला ओपन करायचा. डेबिट साइडला 1 तारीख टाकायची, 1 जुलै, 1 जुलै. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि 68,400, 68,400. त्याला फर्निचरचे सुद्धा आपल्याकडे किती बॅलन्स आला, 68,000. बघा, हा पण डेबिट बॅलन्स निघालेला आपल्याकडे. म्हणजे ती पण ऍसेट आपली, ऍसेटचा बॅलन्स नेहमी डेबिट. बँकेचा बॅलन्स डेबिट आला, कॅशचा बॅलन्स डेबिट आला, मशिनरीचा बॅलन्स डेबिट आला. बघा पुढे ड्रॉइंग अकाउंट. ड्रॉइंगची डेबिट साइड मोठी दिसते, सरळ सरळ 9,000 रुपये त्याची टोटल आली. बघा 9,000. ती क्रेडिटला नेली, क्रेडिटला आणली 9,000. वरच्या अमाऊंट वजा करायच्या, वरती काहीच अमाऊंट नाही म्हटल्यानंतर जसं तसा 9,000 बॅलन्स येईल. 9,000 बॅलन्स आला, आणि 30 तारखेला आपण त्याला लिहितोय 30 जून. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 9,000. आता हा कॅरीड डाऊन बॅलन्स पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला अपोजिट साइडला ओपन करायचा, म्हणजे डेबिट साइडला. मग डेबिट साइडला येतो, तिथं मी डेट टाकतो 1 जुलै, आणि डेबिट साइडला लिहितो म्हणून टू शब्द, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि 9,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,000 आला. 9,000 बॅलन्स झालं. हे पण अकाउंट क्लोज झालं ड्रॉइंगचं. ड्रॉइंगची पण डेबिट साइड मोठी, डेबिट बॅलन्स आला त्याचा. पुढे जाऊ, ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंट पण क्लोज करायला सोपं आहे. डेबिट साइड मोठी, डेबिटची टोटल करू. कधी पण टोटल करताना खालून एक लाईन सोडून द्यायची, वरतून एक लाईन सोडून द्यायची. का सोडायची? वरती आपल्याला कॅरीड डाऊन बॅलन्स लिहायचा असतो, खाली ब्रॉट डाऊन बॅलन्स लिहायचा असतो. मग करू टोटल आपण. 24,000 आली, 24,000 क्रेडिटला नेऊ आपण. ती 24,000 क्रेडिटला नेली. वरच्या अमाऊंट वजा करायच्या, वरती काही नाहीचे म्हटल्यावर जसं तसा बॅलन्स येईल 24,000. म्हणून मी इथे लिहितोय 24,000. बघा 24,000 लिहिला. आता त्याला 30 तारखेला आपण लिहिणार 30 जून. क्रेडिट साइडला लिहितो म्हणून बाय शब्द लिहायचा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. जा 24,000 कॅरीड डाऊन बॅलन्स आला. तो बॅलन्स आपण पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला अपोजिट साइडला ओपन करणार. मग अपोजिट साइडला मी आलो, इथं अपोजिट साइडला इथं डेट टाकली 1 जुलै, आणि डेबिट साइडला लिहितोय त्यामुळे टू शब्द लिहून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 24,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 24,000 जा. त्याचा पण बॅलन्स आपला आलाय 24,000 ऍडव्हर्टाइजमेंटचा. डिस्काउंट पेड. डिस्काउंट पेड 1,000. डेबिट साइड मोठी आहे, मग डेबिटची मी टोटल केली 1,000 आली, 1,000 टोटल. क्रेडिटला आणली ती टोटल
बघा क्रेडिटला आणली 1000, वरच्या अमाऊंट वजा करतो, वरती काहीच नाहीये, जसं तसं 1000 बॅलन्स इथं शिल्लक राहील आणि त्या बॅलन्सला आपण 30 तारखेला म्हणणार 30 जून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 30 जूनला आपण म्हणतोय बाय बॅलन्स, आणि हा बाय बॅलन्स, हा जो कॅरीड डाऊन बॅलन्स आहे हा अपोजिट साइडला 1 जुलैला आपण ओपन करतोय. इथे लिहितो मी 1 जुलै अपोजिट साइडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1000, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1000. बरं झालं. अशा पद्धतीने डिस्काउंट पेडचा पण 1000 डेबिट बॅलन्स आला आपल्याकडे. आता डिस्काउंट रिसिव्ह आपल्याला मिळाला डिस्काउंट, आपला फायदा असतो, फायद्याचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. मग क्रेडिटची टोटल मी करतो, क्रेडिटची टोटल आली 2000. बघा इथं 2000 आली, ती डेबिटला आणू आपण, डेबिटला आली 2000, वरची अमाऊंट वजा करायच्या, वरती काहीच नाही म्हटल्यावर 2000 जसा तसा बॅलन्स येईल 2000, आणि डेबिटला बॅलन्स येतोय म्हणून 2 शब्द लिहिणार, त्याच्या अगोदर आपण डेट टाकणार 30 जून, 2 शब्द लिहून टू बॅलन्स कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन 2000, टू बॅलन्स कॅरीड डाऊन 2000 झाला. हा पण बॅलन्स आपला आला कॅरीड डाऊन. आता ब्रॉड डाऊन बॅलन्स काढायचा. ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठे घेतो आपण, अपोजिट साइडला, अपोजिट साइड आहे क्रेडिट साइड, मग क्रेडिट साइडला जातो, क्रेडिट साइडच्या डेट कॉलम मध्ये डेट टाकतो 1 जुलै, आणि क्रेडिटला लिहितोय त्यामुळे बाय शब्द लिहायचा आपल्याला, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि अमाऊंट आहे त्याची 2000. अमाऊंट किती आली 2000. बघ आला आपला बॅलन्स 2000 झाला. हे आपले अकाउंट सगळे क्लोज झाले, सगळ्यांचे आपण बॅलन्स काढले, कोणाचा डेबिट आला, कोणाचा क्रेडिट आला. ऍसेटचा नेहमी डेबिट असतो, खर्चाचा डेबिट असतो, इन्कमचा क्रेडिट असतो, कॅपिटलचा क्रेडिट असतो, तर ड्रॉइंगचा डेबिट असतो. हे लक्षात ठेवा नेहमी. कधी तुम्हाला उलटा बॅलन्स येणार नाही, ड्रॉइंगचा कधी क्रेडिट बॅलन्स येणार नाही, किंवा कॅपिटलचा कधी डेबिट बॅलन्स येणार. ठीक आहे. बॅलन्सिंग झाले, बॅलन्सिंग झाल्यानंतर आपल्याला बनवायचं आहे ट्रायल बॅलन्स. मी कॅश अकाउंट कडे जातोय, कॅश अकाउंट पहिला अकाउंट माझं, मग त्या कॅश अकाउंट कडे मी आलोय. मग आता काय करायचं, ट्रायल बॅलन्स काय असतो तर बघू आपण, स्पेसिमेन बघू त्याचा. बघा हा असा ट्रायल बॅलन्स, काय नाही, सोपी पद्धत. ज्या अकाउंट आपण क्लोज केले त्या अकाउंटचं पर्टिक्युलर्स मध्ये नाव लिहायचं, त्याचा ब्रॉड डाऊन बॅलन्स कोणता निघाला, डेबिट निघाला असेल तर डेबिट साइडच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची, आणि क्रेडिट आला असेल तर क्रेडिट साइडच्या अमाऊंट कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची. एवढी सोपी पद्धत आहे ट्रायल बॅलन्स बनवणं. म्हणजे ट्रायल बॅलन्स सोपा आहे बनवण्याला. बरं, पर्टिक्युलर्स, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट असे 3च कॉलम त्याच्याकडे आहे. ठीक आहे, मग जाऊ आपण कॅश पासून सुरुवात करू, कॅश अकाउंट कडे. आता कॅश अकाउंट मग बघू, हे कॅश अकाउंट आपल्याला पहिले ट्रायल बॅलन्सला पाठवायचं. बघा कॅश अकाउंट जाते ट्रायल बॅलन्सला, गेलं कॅश अकाउंट गेलं. मग याचा कोणता बॅलन्स घ्यायचा इथं तर ब्रॉड डाऊन बॅलन्स. ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठे आला, डेबिट साइडला, म्हणून हा डेबिट साइडचा बॅलन्स मी नेतोय. बघा ब्रॉड डाऊन बॅलन्स डेबिट साइड गेला. त्यानंतर आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट मला पाठवायचंय, कॅपिटलचा बॅलन्स गेला, कॅपिटलचा बॅलन्स ट्रायल बॅलन्सला. कोणता बॅलन्स, ब्रॉड डाऊन बॅलन्स. बघा ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठे आलाय तर क्रेडिट साइडला आला. बघायचा 1 जुलै ब्रॉड डाऊन बॅलन्स किती, 2,50,000. मग हा 2,50,000 पण मी पाठवतो, 2,50,000 गेला. गेला का नाही ट्रायल बॅलन्सला, चेक करू. बघा येतोय ट्रायल बॅलन्सला, दोन्ही अमाऊंट आपल्या इथं आल्या. कॅशचा डेबिट बॅलन्स होता, डेबिट साइडला ब्रॉड डाऊन बॅलन्स आलेला होता, म्हणून डेबिट साइडला 1,42,000 लिहिले गेले, आणि कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स होता म्हणून 2,50,000 कुठे लिहिले, क्रेडिट साइडला. अकाउंटची नावं तर पर्टिक्युलर्स कॉलम मध्येच येणार, पण बॅलन्स फक्त डेबिट किंवा क्रेडिटच्या कॉलम मध्ये लिहिल्या जाणार, दोन्ही कॉलम मध्ये नाही लिहिल्या जाणार. हे लक्षात ठेवा, डेबिट किंवा क्रेडिट यापैकी एकाच कॉलम मध्ये ते लिहिले जाते. ठीक आहे. आता पुढच्या अकाउंट कडे जाऊ, परचेस अकाउंटचे बॅलन्स आपल्याला घ्यायचे. मी परचेस कडे जातो.
बघा परचेस अकाउंट कडे गेलो. परचेस अकाउंट, आता परचेस अकाउंट पाठवायचे मला. ट्रायल बॅलन्सच्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये मी लिहितो परचेस अकाउंट. त्याचा परत ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठे येतो? ब्रॉड डाऊन बॅलन्स डेबिट साइडला, म्हणून डेबिटचे 92,000 पण मी डेबिट साइडला तिथे लिहिणार, डेबिट साइडला लिहिणार. त्याच्यानंतर आहे पुन्हा स्टोअर्स. पुन्हा स्टोअर्स पण मला पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहायचं. पुन्हा स्टोअर्स पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहिण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, ते लिहिण्याची गरजच नाही. काय गरज नाही? तर त्याचा बॅलन्सच आलेला नाहीये तिथं. पुन्हा स्टोअर्सला बॅलन्सच नाही, कोणताही बॅलन्स निघालेला नाहीये त्याचा, कारण की दोन्ही साईड टॅली झालेल्या आहेत. त्यामुळे त्याचा बॅलन्स घेण्याची गरज नाही. गरज नाही म्हणण्यापेक्षा येणारच नाही, बॅलन्सच नाही आला. मग बघू परचेसचा बॅलन्स ट्रायल बॅलन्सला गेला का? बघू परचेसचा बॅलन्स आला बघा. परचेसचा बॅलन्स ट्रायल बॅलन्सला येतोय. ठीक आहे, परचेस झाला. आता सेल्स अकाउंटचा बॅलन्स आपल्याला घ्यायचा आहे. सेल्स अकाउंट जाऊ आपण सेल्स अकाउंट कडे. बघ सेल्स अकाउंट. मग सेल्स अकाउंट मला ट्रायल बॅलन्सला पाठवायचं. सेल्सला मी क्लिक केलं, जाते ट्रायल बॅलन्सला. त्याचा कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट साइडला ब्रॉड डाऊन बॅलन्स आला, म्हणून क्रेडिट साइडचा बॅलन्स मी पाठवला. क्रेडिट साइड गेला. त्यानंतर रामन अकाउंट मला पाठवायचे. रामन अकाउंट पाठवण्याची गरज नाही. का गरज नाही? तर ते ऑलरेडी टॅली झालेलं आहे. बघा, बघायचं इथं पहिले ते सेल्स आलं का बघू. सेल्स येत आहे आणि पुन्हा सेल्सला मी जातो. सेल्सला रामनच्या दोन्ही साइड टॅली झालेल्या आहे, त्यामुळे त्याचा बॅलन्स आपल्याला ट्रायल बॅलन्सला ओढायची गरज नाही. ओढायची गरज नाही म्हणण्यापेक्षा येणारच नाही. बर, ठीक आहे. पुढच्या अकाउंट कडे मला जायचंय. पुढचा अकाउंट आहे माझ्याकडे विनय अकाउंट. बघा विनय अकाउंट. मग विनयला मी ट्रायल बॅलन्सला घेतोय. विनय अकाउंट चाललं ट्रायल बॅलन्सला. नंतर त्याचा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. बघा ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठे? डेबिट साइडला, म्हणून डेबिट साइडचा बॅलन्स मी घेतोय 12,000. ठीक आहे. नंतर बँक अकाउंट मला घ्यायचंय. बँक अकाउंटला मी घेतोय. बँक अकाउंट पण गेलं. त्याचा पण डेबिट साइडला बॅलन्स आलेला 33,000. तो पण 33,000 मी बॅलन्स घेतला डेबिटला. मग गेले का दोन्ही पण? बघू आपण ट्रायल बॅलन्सला जाऊन. आलंय विनय येत आहे, बँक पण आलं आणि दोन्ही पण अकाउंट इथं बॅलन्स आले. दोन्हींचे बॅलन्स डेबिट होते. डेबिट साइडला तिथे लिहिल्या गेले. विनय झाला. आता मशिनरी अकाउंट बघू. मशिनरी अकाउंट, आता या ठिकाणी 3 अकाउंट आहे. तिन्हींचे मला बॅलन्स पाठवायचे ट्रायल बॅलन्सला. मग मशिनरी गेलं. मशिनरीचा कोणता बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे, म्हणून डेबिट साइडचा 20,200 तो पण बॅलन्स मी पाठवला, डेबिट साइडला पाठवला. फर्निचर पण अकाउंट मी पर्टिक्युलर स्मॉल मध्ये फर्निचर लिहिलं. त्याचा 68,400 हा बॅलन्स पण आपला जातोय. त्यानंतर ड्रॉइंग अकाउंट आहे माझ्याकडे. ड्रॉइंग अकाउंट ते पण मी पाठवलं. त्यानंतर त्याचा डेबिट बॅलन्स आलेला 9,000, तो पण मला पाठवायचा. बघा गेला ट्रायल बॅलन्स. तिन्ही अकाउंटचे बॅलन्स गेले ट्रायल बॅलन्स. तिन्ही अकाउंटचे बॅलन्स ब्रॉड डाऊन बॅलन्स कुठे आलेले? डेबिटला. मशिनरी, फर्निचर आणि ड्रॉइंग. बघू ट्रायल बॅलन्सला. बघा मशिनरी 20,200, फर्निचर 68,400, ड्रॉइंग 9,000. तर हे तिन्ही अकाउंट या ट्रायल बॅलन्स मध्ये आपण इथं घेतलेले, लिहिलेले. पुढे जाऊ आपण पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे सॅलरी, खर्चाचे अकाउंट आहे. बघा खर्च, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, डिस्काउंट आहे, डिस्काउंट रिसिव्ड आहे. मग ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट घेऊ ट्रायल बॅलन्सला. त्याचा बॅलन्स आला डेबिट साइडला ब्रॉड डाऊन बॅलन्स, तो आपण घेऊ. ब्रॉड डाऊन बॅलन्स घेतला. त्यानंतर डिस्काउंट पेड हा खर्चाचा अकाउंट आहे, ते पण आपण घेऊ. त्याचा पण बॅलन्स ब्रॉड डाऊन बॅलन्स आलेला आहे 1 जुलैला. बघा गेला 1 जुलैला, 1 जुलैचा बॅलन्स. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आहे, ते पण आपल्याला ट्रायल बॅलन्सला घ्यायचंय. घेतलं डिस्काउंट रिसिव्ड.
त्याचा आपण क्रेडिट साइडला बॅलन्स आहे, ते क्रेडिटला लिहायला लागेल मला. बघा क्रेडिटला आपण लिहू, क्रेडिटला जा. हे तिन्ही अकाउंटचे बॅलन्स आपण काय केले, ट्रायल बॅलन्सला पाठवले. ऍडव्हर्टाइजमेंट डेबिट बॅलन्स आहे, डिस्काउंट डेबिट बॅलन्स आणि डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिट बॅलन्स. बघू ट्रायल बॅलन्सला येत आहे का. बघा आलं, ऍडव्हर्टाइजमेंट डेबिटला आला, डिस्काउंट पेड डेबिटला आला, डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला आला. बघा डिस्काउंट रिसिव्ड कुठं आला, क्रेडिट झाले. सगळे अकाउंट आपण काय केले, इकडं ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर केले. ट्रायल बॅलन्स म्हणजेच काय, तर प्रत्येक लेजर अकाउंटचा जो ब्रॉड डाऊन बॅलन्स आहे त्याची लिस्ट, त्यालाच काय म्हटलंय, ट्रायल बॅलन्स म्हटलं. हे अकाउंटिंगच्या स्टेप आहे. पहिले जर्नल, लेजर आणि मग ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर फायनल झालं. आता आपल्याला टोटल करायची, आपण टोटल करू. कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आहेत. डेबिट आणि क्रेडिट ह्या दोन्ही साईडची टोटल सारखी आली पाहिजे, तर आपलं लेजर बरोबर आहे. बघा करू आपण. 14,002 1,42,900 प्लस 92,000 प्लस 12,000 प्लस 33,000 प्लस 20,200 प्लस 68,400 नंतर प्लस 9,000 प्लस 24,000 नंतर 1,000. 24 नंतर कोणता आहे, 1,000 प्लस 1,000 झालं. 4,02,500 अशी टोटल येते. घेऊ आपण इथे लिहू 4,02,500 झालं. ही डेबिटची बेरीज झाली. क्रेडिटची बेरीज करू आपण. बघू आता, कॅल्क्युलेटर ओपन केलं. क्रेडिट साइडची टोटल मला करायची. क्रेडिटला पहिली अमाऊंट आहे 2,50,000. बघा ही 2,50,000 प्लस किती आहे, 1,50,500. 1,50,500 आली टोटल आली. प्लस 2,000. बघा 2,000 एंटर केला. बघा 4,02,500. डेबिटची जी टोटल आलेली आहे 4,02,500, तीच टोटल क्रेडिटची पण आलेली आहेत. मग क्रेडिटची टोटल घेऊ, 4,02,500 आली टोटल. झाला आपला ट्रायल बॅलन्स टॅली झाला, आणि आपलं लेजर पण बरोबर आलं याचा अर्थ. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा बॅलन्सिंग पूर्ण झालंय. पुढच्या बॅच मध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स आपण मॅच होतो का नाही टॅली मध्ये टाकून ते बघू, आणि बाकीच्या पुढच्या सूचना पुढच्या उद्याच्या बॅच मध्ये तुम्हाला दिल्या जातील. त्यामुळे उद्या सर्वांनी 12 वाजता हजर राहायचं. तर आज आपण इथं आपलं ही बॅच थांबवतोय. ठीक आहे, धन्यवाद.